विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली असता ते निवडणूक आयोगाबद्दल म्हणाले की आचारसंहिता नियम सगळ्यांनाच लागू आहेत, वेगळे नियम कोणालाही नाहीयेत। बाळासाहेबांवरही कारवाई झाली होती, नियम हवे तर निवडणूक योग्य वातावरणात होते असे देखील ते यावेळी म्हणाले। त्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल ते म्हणाले की साप कोण आहे हे ओवैसीने क्लिअर करावे। खान की बाण पाहिजे म्हणजे सेनेच्या नावाला विरोध नाही, खान प्रवृत्तीला विरोध आहे असे म्हणत आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे नाही। ओवैसी फक्त भाजपला मदत करतात, मुस्लिम बांधव आता सेनेसोबत आहे म्हणून ओवैसींचं पोट दुखत आहे। 3 तलाकला समर्थन देणं चूक आहे का? जे चांगलं आहे त्याला आम्ही मदत करू। 3 तलाक योग्य नाहीच, या कायद्याने मुस्लिम महिलांना मदत झाली आहे। खानबाण राजकारण संपलंय, मुस्लिम शिवसेनेसोबत आला आहे, सही आमचा प्रवृत्तीला विरोध होता, सेनेला नाही। दोघे गळ्यात गळे घालून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असतील तर आम्हाला आनंदच आहे। आम्ही मुस्लिम समाजाचा धार्मिक उच्छाद होता म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की खान की बाण हा उन्माद शिवसेनेनं संपवलाय। सीपी अजित पवार हे फार कडवट हिंदू आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही। त्या औरंगजेबच्या कबरीला लोक बातमीसाठी जातात, ती कबर धार्मिक नाहीये, फक्त पर्यटन स्थळ आहे। आम्ही तिथे झोपायला जात नाही, लोक तिथे पाहायला जातात। यावर उद्धव साहेबही बोललेले आहेत असे यावेळी अंबादास दानवे यांनी म्हटले। त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना जसं चंदा दो और धंदा लो, काही मोठ्या आता मेगा इंजिनिअरिंग कंपनी या मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं मोठं जिथं जागतं उदाहरण आहे। सौर ऊर्जेचं मराठवाड्यातलं 3000 हेक्टर जमीन या कंपनीला एकटीला दिलेली आहे, दुसऱ्या कंपन्या काम करत नाही का? ही कंपनी काल मी तिकडे परतूर वगैरे भागामध्ये होते, शेगाव पंढरपूर रस्ता मेगा इंजिनिअरिंग कंपनीने केला, अधुरा सोडून ही कंपनी पळून गेली। कित्येक ब्रिजेस याने केले नाही, रस्ता खराब झाला 2 वर्षात, कारवाई करत नाही, कारण या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेले आहे। आमचं ऑब्जेक्शन इथंच, इलेक्ट्रो बॉन्ड घ्यायला आमचं ऑब्जेक्शन नाही, इलेक्ट्रो बॉन्डवर बंदी करा असं आमचं म्हणणं नाही, पण चंदा लो और धंदा दो, धंदा त्यांना दिला त्या कंपनीला, यांना चंदा मिळाला। जो चंदा देत नाही त्याच्यावर ईडीची धाड, सीबीआयची धाड, इन्कम टॅक्सची धाड। ऑब्जेक्शन आमचं इथं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं असं करून हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रो बॉन्ड जमा केले, हा आमचा आरोप आहे। आरोप नाही, हे सत्यता आहे, पुरावे सगळे ओपन पुरावे आहेत। आमचा मुद्दा तिथे आहे। आणि मग ज्या कंपन्या त्याच्या त्या पक्षाच्या ताकदीच्या प्रमाणात सगळ्यांना दिले पाहिजे इलेक्ट्रो बॉन्ड, एकट्या भारतीय जनता पार्टीला का दिले पाहिजे? या कंपन्यांनी जर काळा पैसा निवडणुकीला कमी करायचा, बंद करायचा, तर एकटी भारतीय जनता पार्टी पैसा खर्च करते का? सगळ्याच पक्षाला खर्च येतो। आणि मग यांनी इलेक्ट्रो बॉन्ड सगळ्या कंपन्यांनी सगळ्या पक्षाला दिले पाहिजे, एकट्या भारतीय जनता पार्टीला नाही। मुद्दा हा आहे। निलेश राणे विनायक राऊतांना म्हणतायत की विनायक राऊत हे चांगली पेटी वाजवतात, त्यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांना स्वस्त पेटी घेऊन देणार आहोत आणि आयुष्यभर पेटी वाजवण्यासाठीच काम लावणार आहोत। वाटतं पेटी तर सगळ्यात आधी राणेची पुन्हा एकदा विनायक राऊत वाजवतील या मतदारसंघात। राणेची आता 2दा वाजवलेली आहे, कणकोलीत वाजवली, बांद्र्याला वाजवली, पुन्हा एकदा तिथं वाजवणार आहे विनायक राऊत। त्यामुळे मला वाटतं निलेश राणेंनी स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा। महाराष्ट्र राज्याचं जे बस आहेत लालपरी, त्यावरती शिंदेची सेना जी आता 1000 बसेसवर जाहिरात करणार आहे, तशी परवानगी त्यांना महामंडळाला दिलेली आहे। नरेंद्र मोदीचा फोटो असेल, धनुष्यबाण चिन्ह असेल, त्याचबरोबर अमित शहा, रामदास आठवले, जानकर, बच्चू कडे हे सर्व मित्र पक्षाचे देखील फोटो असणार आहेत। जाहिरात म्हणून एसटी जर एक कंपनी म्हणून काम करत त्याला ऑब्जेक्शन आपण कसं केलं? पैसे भरून जाहिराती देत असेल एखाद्या ठिकाणी तर जर लिगल असेल, फक्त आता नेहमी जो रेट असतो एसटीने तोच त्याला लावला पाहिजे। निवडणुकीच्या खर्चामध्ये तो कसा बसतो तोही बघितलं पाहिजे। जर हजारो बसला लावणार तर नेहमी कमर्शियल कंपन्यांना एसटी ज्या पद्धतीनं रेट देते त्याच पद्धतीनं या राजकीय पक्षात, म्हणजे उद्या आम्ही जरी मागितलं तरी आम्हाला तोच दर लावला पाहिजे, कमी करू नये, एवढंच माझं म्हणणं आहे। एक विषय असं होता की सध्या प्रचार सुरू आहे, लोकांचं असं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं ते जाणून घ्यायचं की स्थानिक प्रश्न आहेत, महागाई आहे, वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोक प्रश्न विचारतात, पण भाजपच्या प्रचारामध्ये भावनिक मुद्दा आणि धार्मिक मुद्दा समोर आणला जातो, त्याच्यावर काही तुम्ही बोट दाखवणार म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या ज्या सभा होतात
या ठिकाणी बेरोजगारीचा मुद्दा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा भाव, शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याचं आश्वासन, आयुष्यमान भारत वगैरे खोटाड्या, आरोग्य विभागाच्या घोषणा, इलेक्ट्रो बॉन्ड, हर घर छत देण्याची सरकारने केलेली घोषणा, हर घर जल आणि हर घर नल देण्याची घोषणा, हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत। सातत्यानं फुटणारे पेपर, मग तलाठीची भरती असेल, पोलिसाची भरती असेल, हे सुद्धा मुद्दे आहेत। शिवसेना हे सगळे महागाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे। या सगळ्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीने बोलावं, जनतेला उत्तर द्यावं आणि जनतेला मी आवाहन करेल, जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या सभा असेल या विषयावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विचारावं, नाही तर बजरंग बली की जय आणि सियावर राम की जय म्हणा, पण याचं एक उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे। देशाची आर्थिक स्थिती, आज देश भुकेल्या देशाची यादी, त्यात 125 पैकी 121 नंबरवर आपण आहे। गरिबी हटवली म्हणतात तर 85 कोटी लोकांना, तुम्हाला गरीब लोकांना राशनच्या दुकानावर धान्य द्यावं लागतं। या सगळ्या विषयावर जनतेने सुद्धा जागरूकता आणि प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे। काल ओवैसी यांची सभा झाली, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती टीका केलेली आहे। जे गेले अनेक दशकापासून खान आणि बाण म्हणायचे, आता त्यांची निशाणी काय, जास्त बडबड करत होते, त्यांच्या गळ्यात साप पडला असं त्यांनी म्हटलं। साप कोण आहे? खान साप आहे का? हे जरा ओवैसीने क्लिअर केलं पाहिजे। साप कोण आहे? म्हणजे ओवैसी साप आहे का ओवैसी मुसलमानांना साप म्हणतो, हे ओवैसीने सुस्पष्ट केलं पाहिजे। खान पाहिजे का बाण पाहिजे? खान म्हणजे खान नावाला विरोध नाही, खान प्रवृत्तीला विरोध आहे शिवसेनेचा। खानाला थोडी विरोध आहे कोणत्या, आतापासून आहे, आधीपासून आमचा तसा विरोध आहे। आणि आज काय आमचा विरोध नाही अशाला थोडी भाग आहे। जे जातीवादी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे आमचा। आमचं हिंदुत्व सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेब सांगतात की चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर जाळणारं हिंदुत्व नाही आहे। मोदीसारखं मत कटाऊ, ओट कटाऊ राजकारण आम्ही करत नाही। ओट कटाऊ आणि भारतीय जनता पार्टीला मदत करायची, हे सगळीकडे ओवैसींचं तेच आहे। त्यामुळं शिवसेनेच्या गळ्यात साप पडला म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या मागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव उभं राहतात, त्याचं पोटसूळ ओवैसींना उठलेलं आहे असं माझं मत आहे। उद्धव ठाकरेंनी 3 तलाक सीएला साथ दिली आहे, आज बडे सेक्युलर होऊन ते दाखवत आहेत म्हणे, हिंदू मुस्लिम सिख ईसाईची गोष्टी करतात, अशी देखील टीका त्यांनी शिवसेना ठाकरेंवरती केली। काय म्हणे? 3 तलाक सीएला त्यांनी साथ दिलेली आहे, मग चांगलं केलं वाईट केलं? आणि आज सेक्युलरचं 3 तलाक चुकीचं आहे सांगा ना ओवैसीने। मुस्लिम महिलावर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर 3 तलाक कायदा हा प्रभावी ठरतोय, हा चुकीचा आहे सांगा। शिवसेनेने जे चांगलं आहे त्याला सपोर्ट केलेला आहे, मग भारतीय जनता पार्टीने का निर्णय घेतलेला असा सांगा। 3 तलाकच्या मुस्लिम भगिनींच्या किती केसेस आहे मला माहिती आहे, मुंबईमध्ये किती केसेस आहे, संभाजीनगरात किती केसेस आहे, किती मुस्लिम भगिनी आमच्या कार्यालयात पण येत असतात। फरक पडलेला आहे त्याच्यामुळे मुस्लिम भगिनीच्यावर अन्याय जो होतोय त्याच्यावर निश्चित फरक पडलेला आहे। मग 3 तलाकला विरोध आहे का सांगावं यांनी, मग मुस्लिम भगिनी बघतील त्यांची सोय बरोबर। काल तुमचे उमेदवार चंद्रकांत खैरे असं म्हणाले की खानबाणाचं राजकारण आता संपलेलं आहे। संपलं ना, कोण नाही म्हणते, कबूल करतो आम्ही की आता मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत आलेला आहे। आम्ही सांगितलं खान प्रवृत्तीला आमचा विरोध आहे, खानाला नाही, कारण खानाच्या नावावर काही लोक देशविघातक राष्ट्रविरोधी कृत्य करतात, त्या प्रवृत्तीला आज पण विरोध आहे ना आमचा। त्या प्रवृत्तीला विरोध नाही अशातला कोण सांगितलेलं? ती जी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे, पण मुस्लिम आणि हिंदू जर गळ्यात गळा घालून जर काम करत असतील, या देशाची लोकशाही मजबूत करत असतील आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली हे होत असेल तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। गेल्या 25 वर्षांपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरून हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारलेला होता, काय तुम्हाला खान पाहिजे की बाण पाहिजे? बरोबर आहे ना, त्यावेळेस या शहरामध्ये मुस्लिम समाजाची एक धार्मिक उन्माद होता। ज्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारला त्यावेळेस या संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचा एक उच्छाद होता। मुस्लिमांची गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर होती, काही गुंडांची, ती शिवसेनेने त्यावेळेस संपवलेली आहे आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी हा प्रश्न विचारलेला आहे, त्यात काय चूक आहे? आता संपलं खान आणि बाण? हे पहा, आम्ही सांगितलं खानच्या प्रवृत्ती जी आहे तिला आमचा विरोध आहे, मुस्लिमांना विरोध नाही, सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो। पण यावर तुमच्या विरोधकांकडून म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणताय की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला आहात, तुम्ही हिंदुत्व म्हणत होते, आता हे तुमचं लाचार हिंदुत्व आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा फार कडवट हिंदुत्वादी, त्याच्या मांडीला मांडी लावून बसता, आम्हाला शिकवायची गरज नाही।